विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. केमिस्ट्रीच्या सीईटीच्या पेपरमध्ये 20 ते 30 प्रश्न असे असतात, की बघितल्या तुम्हाला त्याचं उत्तर कळतं. पण कधी? जर तो अभ्यास केला असेल तर. आणि म्हणून तर ही सीरीज आहे लक्षात घ्या. माझी अपेक्षा काय बघा, की या सीरीजमधले व्हिडिओ तुम्हाला खूप मिळणार आहेत, खूप. पण तुम्ही त्याच्या नोट्स बनवा. ओके, ते रिवाईज करा आणि मी तुम्हाला सांगू का? इतका सोप्पा जाईल ना पेपर तुम्हाला. सीईटीत काळजी करूच नका तुम्हाला खूप चांगले मार्क पडतील. मग मला काय करायचंय, की या लेक्चरला सुरुवात करताना याच्याबद्दल मी शेवटी बोलणार आहे लक्षात घ्या. आपल्या स्कॅनरबद्दल याच्याबद्दल. पण सुरुवातीला तुम्हाला मी प्रश्नच दाखवत नेणार आहे. सुरुवातीला. जरा वाचा रे प्रश्न आणि या प्रश्नात मला कुठले शब्द दिसतायत? एटॉम इकॉनॉमी काहीतरी दिलंय पर्सेंटेजमध्ये आणि कॅल्क्युलेट काय विचारलंय? वेट ऑफ द डिझायर्ड प्रॉडक्ट. बरं. डिझायर्ड प्रॉडक्ट. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा त्यांनी प्रॉडक्ट विथ द फॉर्म्युला वेट दिलाय. व्हॉट इस द व्हॅल्यू ऑफ पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी? कोणता टॉपिक आहे हा? कसं काढायचं हे पर्सेंटेज? थांबा. अजून प्रश्न बघूया ना आपण. परत त्यांनी तेच दिलंय. व्हॉट इस द व्हॅल्यू ऑफ पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी? पुन्हा कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी. म्हणजे हे सगळे प्रश्न असेच आहेत, की इथं काढायचे आहे तुम्हाला पर्सेंटेज. मला सांगा बघू रे. पर्सेंटेज काढताना इंटू काय घेतो रे आपण? 100 घेतो. आता इथं रिएक्शन आहे. मग रिएक्शन मध्ये काय होतं बघा. रिएक्टंटची एकमेकावर रिएक्शन होते आणि प्रॉडक्ट तयार होतं. आता रिएक्टंट एक पेक्षा जास्त असू शकतात. प्रॉडक्ट पण एक पेक्षा जास्त असू शकतात. पण रिएक्टंट कितीही असू दे, प्रॉडक्ट आपल्याला इम्पोर्टंट असतो. डिझायर्ड प्रॉडक्ट जो पाहिजे तो प्रॉडक्ट म्हणूया आपण. मग अशा वेळेस जर मी प्रॉडक्टचं मास डिव्हायडेड बाय रिएक्टंटचं टोटल मास आणि इंटू 100 केलं, की मिळालं की मला पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी. काय अवघड आहे? काहीही अवघड नाहीये. बघा फॉर्म्युला. पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमीचा फॉर्म्युला काय? फॉर्म्युला वेट ऑफ द डिझायर्ड प्रॉडक्ट. मग आता आपल्याला कसं कळायचं की कुठला प्रॉडक्ट डिझायर्ड आहे ते? कळतं रे. एखाद्या रिएक्शन मध्ये वॉटर तयार होतंय. बाय प्रॉडक्ट आहे. तो नाहीये डिझायर्ड प्रॉडक्ट. एखादा गॅस इव्हॉल्व होतोय. तो नाहीये डिझायर्ड प्रॉडक्ट. आपल्याला समजतं ते. पण सीईटीत काळजीच करायची नाहीये. ते डायरेक्टली सांगतात. प्रॉडक्टचं मास एवढं आहे, रिएक्टंटचं मास एवढं आहे आणि काढा तुम्ही पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी. आता फॉर्म्युला सुद्धा परीक्षेत विचारला जातोय, गेलेला आहे. मग आता मला सांगा, आपण आता तुमच्या लक्षात पहिली गोष्ट आली का बघा, की पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी म्हणजे हे रिएक्शनशी रिलेटेड आहे. मला पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी नेहमी हायर असली पाहिजे. म्हणजे डिझायर्ड प्रॉडक्ट जास्त तयार व्हायला पाहिजे. याचा अर्थ त्यामुळे पर्यावरणाला जास्त त्रास होणार नाही. जे पाहिजे ते मिळेल. विनाकारण बाय प्रॉडक्ट काही त्यात पॉइझनस असू शकतात, तयार होणार नाहीत. मग पहिला फॉर्म्युला तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आता हे पुस्तकातल्या स्लाइड्समध्ये इश्यू काय होतो, मुलांना हे कळतच नाही इंटू 100. ॲक्चुअली त्यांनी बसवलाय हा फॉर्म्युला. आपण असं लिहितच नाही कधी. आपण हे एल-एच-एस लिहितो. हे याच्या पुढे लिहितो आणि इंटू 100 लिहायला विसरू नका. बरं का लक्षात घ्या. कारण बघा, बघा सी-ई-टीमध्ये 2021 ला आलेला क्वेशन बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला इस द करेक्ट फॉर्म्युला? मी आता ऑप्शन नाही घेतल्या. मग तुमच्या लक्षात आलं. मग करेक्ट फॉर्म्युला काय? फॉर्म्युला वेट ऑफ द डिझायर्ड प्रॉडक्ट अपॉन वेट ऑफ द टोटल रिएक्टंट आणि इंटू काय सांगा 100 इंटू 100. ओके लक्षात आलं. ओके. फॉर सम ऑफ द फॉर्म्युला वेट ऑफ ऑल द रिएक्टंट. वरती फक्त डिझायर्ड प्रॉडक्ट आणि खाली ऑल रिएक्टंट. चला आता प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. What is the percentage atomic equivalent during the conversion of reactant to product? The formula weight of the reactant is 246. Product is 123 into 100. Answer येणार 50%. लगेच कळते सीईटीत किती सोप्या सोप्या व्हॅल्यू दिलेत. बघा ना. याला ह्याने डिव्हाईड करा 2 येणार खाली. 100 ला 2 डिव्हाईड करा 50% येणार आहे. मग चला बघू नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा. बघू माझ्या अगोदर फॉर्म्युला वेट ऑफ द रिएक्टंट विचारलंय. प्रॉडक्टचं वेट त्यांनी 54 दिलंय. रिएक्टंटचं वेट त्यांनी विचारलंय आणि पर्सेंटेज दिलंय 75. पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमिक दिले 75. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे आर इकडे येऊ दे. दॅट इक्वल्स टू 54 into 100 and divide by 75. 25 ने याला डिवाइड करा. ठीक आहे. याला 3 ने डिवाइड करा. आन्सर येणार आहे 72 यू. ओके. किती येणार सांगा? 72 यू. लक्षात घ्या. आलं लक्षात तुमच्या? समजून घेण्याचा प्रयत्न करा. किती सोपं आहे. खूपच सोपं आहे. हा बघा. पर्सेंटेज मी आपण शॉर्टमध्ये असं लिहूया, की प्रॉडक्ट अपॉन रिएक्टंट इंटू 100. मग पर्सेंटेज फॉर्म्युला मास ऑफ द प्रॉडक्ट आणि अपॉन रिएक्टंट या तिघांपैकी कुठली तरी 2 व्हॅल्यू तुम्हाला देणार. तिसरी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे.
म्हणजे आपल्या वायवा सीरीजमध्ये आपण जे असे क्वेश्चन्स घेतोय ना, हे सीईटीत कितीतरी वेळा विचारले गेले आहेत. बघा इथं काय विचारलंय, व्हॉट इस द पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी? वरती डिझायर्ड प्रॉडक्टचं मास ऑब्व्हियसली ते 35 आहे. अपॉन रिएक्टंट आणि इंटू किती 100. चला याला 5 ने डिव्हाइड करा. 5 7 जा 5 9 जा इंटू 100. आता सांगू का? पूर्ण सॉल्व्ह करायचं नाहीये रे. ऑप्शन्स बघायचे ना. ऑप्शन्स बघायचे ना. तुम्हाला कळतं 100 इंटू 7 700 अपॉन 900. म्हणजे जर पहिला डिजिट कुठला असेल डिव्हाइड करताना तो बघा आणि तो ऑप्शन बघायचा आहे. चला हा प्रश्न सोडवा बघू. हा बहुतेक आपण नाही. What is the value of percentage atom economy if the molar mass of the reactants 36 आहे, products 27 आहे into 100. 9 ने डिवाइड करा. 9 3 जा 9 4 जा आणि 100. चला या 100 ला 25 25 3 जा आलं की 75%. 75% सोडवा चला हा पण प्रश्न. काय विचारलंय पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी वरती प्रॉडक्टचं मास और फॉर्म्युला वेट इज ऑब्टेन्ड म्हणजे तो प्रॉडक्ट आहे अपॉन रिएक्टंट म्हणजे मोठी व्हॅल्यू इंटू 100. मग याला परत 25 डिवाइड करा. 25 3 जा 25 9 जा 100 अपॉन 9 लक्षात घ्या. इझी इझी क्वेश्चन आहे लक्षात घ्या. इझी. बरं चला मग आता हा ऍज अ होमवर्क सॉल्व्ह करा. मग तुमच्या लक्षात आलं का हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आहे. हा आरामात सॉल्व्ह करा. आता सांगू का गंमत म्हणजे जर पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी 50% असेल आणि रिएक्टंटचं मास 274 असेल, प्रॉडक्टचं त्याच्या निम्म येणार ना. आलं का ध्यानात? त्याचा हाल्फ होणार हे लक्षात घ्या. मग आता बाळांनो, या अशा वाय-वाय सीरीजचे लेक्चर्स, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो नेम नेम सीरीजचे लेक्चर्स असतील. हे सगळे लेक्चर्स त्याची लिंक आम्ही WhatsApp ग्रुपवर तुम्हाला प्रोव्हाईड करतो, जेणेकरून तुमचं कुठलं लेक्चर सुद्धा मिस होणार नाहीये. मध्ये ज्या सीरीज आहेत त्याच्या नोट्स आम्ही त्याच्यावर प्रोव्हाईड केलेत. मेनली टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाईड करणं सोपं पडतं. अगोदरच्या पण नोट्स तुम्हाला बहुतेक दिसतात, आहे की नाही? मग आमची टीम ह्या सगळ्या गोष्टी करते. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हे पण आपलं चॅनल आहे, सबस्क्राईब करा. ओके. त्याच्यावर काउन्सिलिंगचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि ह्या 2 ह्याला तुम्ही जॉइन व्हायला विसरू नका. पण थांबा ना, काय घेतलं रे आज आपण? पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी. मग हा कधीही फॉर्म्युला विचारला तर लक्षात राहील ना तुमच्या? बरं हे बोर्डला येईल का? नक्कीच येणार. बोर्डला फॉर्म्युला येईल, न्यूमेरिकल येईल. बरं हे सीईटीसाठी किती वेळा आलंय? मी शोधलेत क्वेशन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9 नाही. हे पण पुस्तकातला एक सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे बघा. हा तुमचा डिझायर्ड प्रॉडक्ट आहे. त्याचंच मास वरती घ्या. ब्रोमीन 1 आहे, कार्बन 4 आहेत आणि हायड्रोजन 9 आहेत. पण रिएक्टंटचं टोटल मास घ्यायचं सगळंच आणि इंटू काय करायचं 100. तुम्हाला आन्सर मिळेल लक्षात घ्या. बरं आता हे बघा क्वेश्चन सांगतो. तुम्ही या सगळ्या क्वेश्चनमध्ये बघा थांबा 1 मिनिट पहिला बघूया. 46 प्रॉडक्ट आहे आणि हे 92 50% 46 चे डबल 92 आहे ना, त्यामुळे ते 50% येणार आहे पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी. पण इथं सगळ्या ठिकाणी जे यू वापरतात. यू म्हणजे काय रे? यू स्टँड्स फॉर हे सुद्धा सीईटीत विचारलंय. मग यू स्टँड्स फॉर युनिफाईड मास बरं का. आणि यू ची व्हॅल्यू एएमयूला ना यू न रिप्लेस केलंय. पण यू ची व्हॅल्यू किती असते? 1.66 इंटू 10⁻27 केजी लिहून घ्या ना. बरं यूचा फॉर्म्युला काय? 1/12 इंटू मास ऑफ 1 कार्बन 12 एटम. हे सगळं सीईटीत आलंय लक्षात घ्या. मग हे सगळा बारीक-सारीक अभ्यास आपल्याला करायचा आहे. वाय-वाय सीरीजचे लेक्चर्स किती छोटे-छोटे होतात. पण ही कन्सेप्ट एकदम क्लिअर होते की नाही सांगा बघू. मग फॉर्म्युला लिहा आणि इथून पुढे कधीही विचारलं तर सांगता आलं पाहिजे, की पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी दॅट इक्वल्स टू फॉर्म्युला मास ऑफ द डिझायर्ड प्रॉडक्ट डिव्हाइड बाय टोटल मास ऑफ द रिएक्टंट इंटू 100. इंटू 100. मग चला मिळवूया 100 पर्सेंटाइल. ऑल द बेस्ट.